आता बातमी आहे, सांगोल्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या दुष्काळी परिषदेत बोलताना शरद पवारांनी सरकारवर चौफेर टीका केली आहे। यावेळी बोलताना भाजपकडून पंतप्रधान पदासाठी गडकरींचं नाव येत असेल तर ते त्यांच्यासाठी धोक्याचं असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर राज ठाकरे आज जरी काही प्रश्नांवर आमच्यासोबत दिसत असले तर येत्या निवडणुकीत आमच्यासोबत ते राहतील असं वाटत नाही, असंही ते म्हणाले। मला आनंद एका गोष्टीचा आहे की या निवडणुकीला मी उभं जाऊ नये या संबंधीचं मार्गदर्शन भाजपचे नेते करायला चंद्रकांत पाटील जी कधी निवडून आलं नाही माणसात तो परत हे सांगायला लागले की एवढ्या सभेला एवढ्या गावांना मला जाता येईल का नाही वगैरे वगैरे माझी प्रकृती तुम्ही आव्हान आहे माझ्या प्रकृतीची चिंता त्यांना वाचली। माझं आमची विनंती एकच आहे की आता या निवडणुकीत काय होणार याच्याबद्दल तुमच्या पक्षाची चिंता करा, माझ्या प्रकृतीचं मी काय करायचं ते बघ। राज ठाकरे त्यांना एक मोठ्या प्रमाणात करून लोकांचा पाठिंबा। राज ठाकरे यांच्याशी निवडणुकीच्या सौजन्याच्या दृष्टीनं आम्ही लोकांनी चर्चा केलेली नाही। काही सार्वजनिक प्रश्नावर आम्ही चर्चा करतो अनेकदा, म्हणजे असंच काही नाही, पण इलेक्शनमध्ये किंवा एकत्रित काम करणं या प्रस्तावाच्या बाबतीत त्यांच्याशी आम्ही कधी बोललेली नाही आणि मला असं दिसतंय त्याच्याशी काही चर्चा होईल असं मला दिसतं।